झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत आता नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे। मूर्तिकार देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवतायत। यंदा गणपतीप्रमाणेच देवीच्या मूर्तीही मोठ्या असाव्यात अशी मंडळाची मागणी आहे। त्यानुसार भव्य दिव्य अशा मूर्ती परळमध्ये विजय खातूंच्या रंगशाळेत तयार होत आहेत। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून जाणून घेऊयात रंगशाळेतली ही लगबग। गणपतीनंतर आता मुंबईमध्ये साजरा होणारा मोठा उत्सव म्हणजे नवरात्र। जागोजागी मुंबईमध्ये यंदासुद्धा नवरात्र उत्सव मंडळाची संख्या वाढते आहे। मुंबईमध्ये जे नवरात्रासाठी लागणाऱ्या देवीच्या मूर्त्या आहेत ते बनवणारे कारखाने आहेत, त्याच्यामध्ये सध्या मूर्तिकारांचं दिवस रात्र काम चाललेलं आहे। आपण आता परळच्या प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्या कारखान्यामध्ये आलेलो आहोत। आपण बघू शकतो देवीच्या मूर्तींवरती रंगकाम करण्याचं काम चालू आहे। 16 तारखेला नवरात्र आहे, मात्र त्यापूर्वी देवीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कशा लवकरात लवकर तयार होतील याच्यावरती इकडे कामगार जे आहेत ते जोरदार काम करत आहेत। आपल्यासोबत प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू आहेत, त्यांच्याकडून खातू साहेब कसं काम चाललेलं आहे, नवरात्रापूर्वी मूर्त्यांची तयारी कशी सुरू आहे सध्या? नेहमी पण गणपती विसर्जनात ताबडतोब देवीला दिवस खूप कमी मिळतात, म्हणजे एक साधारण 15 ते 20 दिवस फक्त मिळतात, 15 हार्डली मिळतात अगदी। आणि तेवढ्या अवधीमध्ये साधारणतः माझ्याकडे एक 80 ते 100 मूर्त्या देवींच्या असतात आणि त्या दिवसात त्या मूर्त्या करणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देवींसाठी तो स्त्रीचा असलेला नाजूकपणा, चेहऱ्यावरचं हास्य आणि ते असलेला तो एक भाव जो असतो, एक आदरार्थी किंवा पूजनीय भाव असतो, तो जास्त ठेवावा लागतो। त्यामुळे त्यात काम जास्त असतं। गणपतीपेक्षा हे काम जास्त चॅलेंजिंग असतं त्या दृष्टिकोनातून। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यावर्षी म्हणजे की गेली 3-4 वर्ष माझ्याकडे देवींच्या मूर्तीच्या बाबतीत पण जी उंचीची मागणी वाढत चाललेली आहे। यावर्षी माझ्याकडे साधारण एक 12 फुटाच्या 3 मूर्त्या आहेत आणि 15 फुटाची एक मूर्ती आहे। देवीचं जे सात्विक, नाजूक आणि अतिशय प्रेमळ स्वरूप जे आहे ते मूर्तीच्या रूपाने साकार करणं हे तुलनेने चॅलेंजिंग काम असतं असं विजय खातूंचं म्हणणं आहे। मात्र त्यासोबतच गेल्या 3 वर्षाच्या तुलनेत देवीच्या ज्या मूर्त्या आहेत त्याची उंची किंबहुना मोठ्या उंचीच्या मूर्त्यांची मागणी वाढली असं त्यांनी सांगितलं। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसोबत पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।